मे महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार बरसलेल्या मान्सूनपूर्व पावसानं उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. जिल्ह्यातल्या इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करावेत आणि नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या मागणीनुसार जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आलेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 1,869 हेक्टरवरील पिकांचं 5,11,00,000 रुपयांचं नुकसान झालंय. मंगळवारी रात्री उशिरा पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्यात आलाय. जिल्हा कृषी अधीक्षक जालंधर पांगरे यांनी ही माहिती दिली आहे. मे 2025मध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पीक पंचनामे हे कृषी विभाग, महसूल, त्याचबरोबर ग्रामविकास या तिन्ही विभागाच्या क्षेत्रीय स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या मार्फत पूर्ण करण्यात आलेले आहेत. याबाबतचा अहवाल या कार्यालयास प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये 10,284 शेतकऱ्यांचे 1,800 हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे जवळजवळ 5 कोटी रकमेबाबतचा निधी मिळण्याबाबतचा प्रस्ताव आपण शासनास सादर केलेला आहे. नुकसानीचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसलाय. या तालुक्यातील तब्बल 505 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झालंय. शिरोळ पाठोपाठ पन्हाळ तालुक्यातील 358 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झालंय. जिल्ह्यातील 39 हेक्टरवरील फळबागांचं नुकसान झालंय. नुकसानीचा अहवाल राज्य सरकारला पाठवण्यात आला असला तरी प्रत्यक्षात नुकसान भरपाई कधी मिळणार हे पाहावं लागेल.